इचलकरंजी शहरातील राधाकृष्ण चौक परिसरात काही अज्ञात समाजकंटकांनी चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे। या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस गस्त वाढवण्यासह चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी नगरसेविका सौ विजया सुनील महाजन यांनी केली आहे। याबाबत त्यांनी गावबाग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाकडे निवेदन दिले आहे। निवेदनात म्हटले आहे की राधाकृष्ण चौक परिसर अत्यंत गजबजलेला असून येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते। अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी काही हुल्लडबाजांकडून वाहनांच्या काचा फोडण्यासारखा प्रकार घडणे गंभीर आहे। यापूर्वी या परिसरात अशा घटना घडलेल्या नसल्या तरी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी गंभीर प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे राधाकृष्ण चौकात रात्रीच्या वेळी पोलिसांची नियमित गस्त वाढवावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने चौक व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संशयितांवर लक्ष ठेवावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या मागणीचा तातडीने विचार करून आवश्यक ती कारवाई करावी अशी विनंती सौ महाजन यांनी केली आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।